आपला मुख्य अतिथी मंचावर. खरं तर एक मोठे युट्यूबर आहेत, कदाचित आपल्या स्पर्धेचा देखील ब्लॉग येईल युट्यूबवर, त्यामध्ये शंका नाही आहे. धन्यवाद आतिश. त्यानंतर आपण सन्मान करतो आपल्या मुख्य अतिथी मंचावर दयाळू काळन. चला या दयाळू आपण 1000 येत नव्हते दयाळू बराच काय, कारण सांगितलं की आता मी मला ठेवतो तेव्हा कदाचित दयाळू वेगान आले. मसिंद्रजी विष्णू पाटील साहेबांच्या वतीनं सलग 3 षटकार ठोकलो होते, त्यासाठी दयाळूला 1000 हार्ड लक दयाळू. हरकत नाही, पुढील मॅचेससाठी तुला शुभेच्छा असतील. प्रशांत पाटील दादांना विनंती आहे, प्रशांतजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या, आपला सन्मान केला जाईल. धन्यवाद. जगदीशजी पाटील सर आपल्यातून आता रजा घेतात. 2 मॅचेस बाकी आहेत करण सर, पण त्यानंतर प्रशांतजी पाटील यांना विनंती करेन आपण या. सोमनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पूर्ण करूयात. जाऊया ऑनगन मॅच कडे. मॅच सुरू होईल. एका बाजूला क्रिकेटचा थरार आपण अनुभवणार आहोत. सामना पाहायला मिळेल वीर बजरंग शिरडोन विपक्ष झरुमा क्रिकेट संघ आडिवली. मॅच लो सुरुवात त्या जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सो ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. व्हेरी फर्स्ट बॉल स्वीप करतात, गॅप मधून बॉल मिसफील्ड, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेसा पार, पहिला चौकार. विशुदादा आलाय म्हणजे अशी 1980ची सुपरहिट गाणी आपल्यापर्यंत पोहोचतील. पहिला चौकार जो आविष्कार पाटीलचा पेटन स्ट्रोकिंग स्वीप. कवसमध्ये ड्राईव्ह केला, कवसला फिल्डर नवीन स्ट्रायकिंग एंडला रॉकेट थ्रो होता, पण त्याच वेगाने तकदीर देखील स्ट्रायकिंग एंडला येत होता. सिंगल धावसंख्या आपण पाहतोय पुढे जात असताना 5 वरती. दोन्ही संघांचा आपण विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये दमदार विजय मिळवला. 1 साइडेड जेव्हा मॅच आपण बघितली होती अडवली विरुद्ध नांदिवली, ती देखील 1 साइड जिंकली होती अडवलीने. आणि मोठी देसाई विरुद्ध शिरडोन हा सामना आपण बघितला होता, तेव्हाही शिरडोनने 1 हाती विजय मिळवला होता. सो इथेही एका चांगल्या मॅचची अपेक्षा असणारे 2 नामवंत 2 एकाच कॅलिबरचे संघ खेळतात मैदानाच्या आतमध्ये. इथे बॅट आणि पायाच्या मधून मागे गेलाय चेंडू थेट विकेट किपरकडे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी स्कायरा आकाश पाटील यांच्याकडून तकदीरसाठी 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. पाय क्रीज मध्ये होता, त्यामुळे इथे आपण जर बघितलं तर सेफ आहेत बॅट्समन. प्रभाकर लॉफ केला स्ट्रेट बॅटने, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर लॉंग ऑफ दरम्यान नितेश, पण त्याला भेदून चेंडू सीमारेषा पार, चौकार. तरी 12 नंतर फॉरेनचे डान्सर आलेले आहेत आता इंग्लिश घेऊन. मी विनंती करेन दुर्वेशजी मडवी, प्रिव्हियस मॅचचा मॅन होता मॅच. दुर्वेश मडवी, आपण सामनावीरचा पुरस्कार आय थिंक दिला नव्हता, सन्मान सुरू होते दुर्वेश, त्यामुळे या आपण मंचावरती. अफलकावरती 9 धावा. कोलात होता, कॅचची संधी आणि फलंदाज बाद. वीर बजरंग शिरडोनला पहिला धक्का. 9 for 1. प्रथमतः आपण सन्मानित करीत आहोत सामनावीर, प्रिव्हियस मॅच मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच अंकुशी पाटील यांना विनंती करेन आपण या, आपला शुभ हस्ते दुर्वेश मडवीला आपण देणार आहोत. सुरुवातीला आघाडीला फलंदाजी केली आहे, 7 चेंडूमध्ये 18 बनवला. गोलंदाजी करताना 5 धावांचा अवघड षटक राहिला आणि तिथे 2 महत्त्वपूर्ण विकेट झाला मिळाल्या.
तो दुर्वेश मडवी आपण पाहतोय सध्या मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन दुर्वेश, पुढील मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. येस, इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 4 षटकांचा पहिला डाव. टॉस जिंकून जॉर्दमान अडवली फिल्डिंग करते आहे. 1 विकेट प्रभाकरने मिळवली. तकदीर जिथे बाद झालेले आहेत. आविष्कार आणि सुयोग या जोडीला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. धावा फलकावरती त्या 10 धावा. 10 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. वीर बजरंग शिरढोण मजा येईल मॅच मध्ये, कारण दोन्ही संघांनी पहिला सामना एक हाती विजय मिळवला. खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना दोन्ही संघांनी पहिला विजय मिळवलाय. मात्र दुसऱ्या विजयासाठी तितकाच मोठा संघर्ष करावा लागणार आहे दोन्ही संघांना. आविष्कारसाठी पारितोषिक येते सूरज मात्रे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1,500 रुपयांचं. नवीन बाने या स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर टाकणारा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आलाय. कडवं आव्हान असेल. दोन्ही बाजूला यंग टॅलेंट. सुयोग पाटील आपण पाहतोय जो जेन्युअन ऑलराऊंडर आहे. वीर बजरंग शिरडोनचा होम ग्राउंड आहे. आज स्वतःच्या घरचा ऑडियन्स मोठ्या प्रमाणात आहे. सो त्यांच्या समोर एक चांगला खेळ करणं फार गरजेचं असणार आहे, जे पहिल्या मॅच मध्ये करून दाखवलंय. मात्र आता समोर नवीन बाने. सेकंड ओव्हर पहिला चेंडू हार्ड लेंथ होता, कट केला. पॉइंटला फिल्डर आहे. सिंगल मिळेल. सिंगल धावसंख्या आपण पाहतोय पुढे जात असताना 11 आकड्यावरती. आजचं शेड्यूल असं वाटलं आपण फार उशिराने आहोत, पण ज्या काही वन साइड मॅचेस झाल्या त्यामुळे पुन्हा तो वेळ कव्हर झालेला. विजयच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माईल आहे, कारण आज लवकर त्याला घरी जायला मिळू शकतं. आपण आजचा रात्रीतला अर्थातच हा 9वा सामना कव्हर करत आहोत. त्यानंतर देखील तुम्हाला एक मॅच पाहायला मिळणार आहे. नवीन ओहो पेट अँड शॉट स्कूप करत असताना लॉंग स्टॉपला चेंडू. आविष्कारचा आविष्कार चौकार. इथला ऑडियन्स गेल्या 3 रजनींपासून रंगनाथ पाटील यांचा दिवाना आहे. गौतमी पाटीलला इफिका पाडेल. 15 धावा. स्विच हिटचा प्रयत्न होता. हवेमध्ये चेंडू विकेट किंवा फार वेगाने विजय. ओ डायरेक्ट हिट मिस. मागून बॅकअप येईल. सुयोग अर्ध्या विकेट पर्यंत आलाय, पण आविष्कार जरूर पहिली धाव ज्या वेगाने धावला होता, थांबणं थोडंसं कठीण. जरूर तो पोहोचलाय, पण आपण पाहतोय धाव पूर्ण होत असताना एक ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. स्विच हिटचा प्रयत्न इथे वरती होता चेंडू, कदाचित 4 आर्म्सला लागून विजयने उंच उडी घेतली. ओ इथे कदाचित डायरेक्ट हिट होतं, पण त्यामध्ये आविष्कार धावत होता, त्याचा बॉडी लागलाय चेंडू. सिंगल पूर्ण झाली. धावा फलकावरती 16 धावा. नवीन एज आहे मागे चेंडू फाईन लेग कडे वळण घेतले. गुड फिल्डिंग मयुरेश. सुंदररित्या चेंडूला स्टॉप करत असताना फाईन लेग. थर्ड मॅन पॉइंट. बॅकवर्ड गली असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल. बिहाइंड द विकेट नेहमीच जेव्हा जेव्हा चेंडू येत असतो तो टप्पा पडल्यानंतर वळण घेतो, आणि त्या वळणावरती चाणक्य असणं, चपळ असणं फार गरजेचं असतं. ते आपल्याला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. धावफलकावरती 17. कट करण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा इथे इशारा होतो व्हाईट बॉल. उद्या ठीक 4:30 वाजता रिपोर्ट करायचं. पहिल्या दोन्ही संघात महत्वपूर्ण सूचना असेल. 40+. 5 ला जर मॅच सुरू झाली नाही, जी टीम उपस्थित नसेल, ओव्हरची पॅनल्टी लागेल. 17 धावा. पुन्हा स्कूप करण्याचा प्रयत्न, पण या वेळेला फटका फसलाय. धक्का बसतोय तो दुसरा. वीर बजरंग शिरडोनला. आविष्कार पाटील इज गॉन.
18 धावा धावफलकावर देत प्रगती पथावर आपण पाहतोय दुसरं षटक. नवीन फलंदाज विवेक आलेत. 2 विकेट फार अपेक्षा होत्या तकदीर आणि विशकार कडून. सलामीची जोडी पॅव्हलियन मध्ये आलेली आहे. विकेट टेकर समोर आहे नवीन. ओहो यॉर्कर होता. एज आहे फाईन लेग दरम्यान. विवेक थोडा थांबलाय. आता धावेल. सुयोगचा कॉल होता. डेंजर एंडला ते धावत होते. पोहोचले 2 षटकांचा खेळ संपन्न. धावाफलकावरती 19 2 विकेटचं नुकसान. बॅटिंग करत असताना वीर बजरंग शिरढोण. भरतजी पाटील या स्पर्धेचे शिल्पकार. यांचा कारची चावी XUV 700 कोणाच्या निदर्शनात आली तर ती घेऊन या चावी. कोणाकडे असेल कदाचित त्यांना माहीत नसेल की आपल्याकडे खिसे चेक करा आणि मंचावरती जमा करा. आमचा मॅनेजमेंट टीम मेंबर्सकडेच कोणाकडे आय थिंक 19 धावा आहेत. 3rd ओव्हर बॉलिंग मार्कवरती भूषण. स्ट्रेट बॅटने लॉफ केलाय. लॉंग ऑफला फिल्डर योगी. ओ भेदलाय बॉल ने लॉंग ऑफला क्लिअर. चौकार. रंगनाथ पाटील 23 धावत. ओहो खाली राहिला. वेगवार होता. अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न. विवेकचा ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. ही बॉलिंग ऍक्शन भूषण बॉलिंग राऊंड विकेटने आलेले आणि इथे पडल्याबरोबर ऑफ स्टंपचा फार बाहेर होता. खाली राहिला. डॉट येत असताना धावाफलकावरती आपण पाहतोय त्या 23 धावा धावाफलकावरती आपल्याला पाहायला मिळत असताना हॉट लेंथ होता. पूल करतात स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर. डीप मधून येतील. पहिल्या बाउन्स वरती आता कव्हर करून थ्रो. स्ट्रायकिंग एंडला रॉकेट थ्रो. गुड फिल्डिंग गुड थ्रो. थेट विवेकच्या बॉडी लाईन वरती हा थ्रो येतोय. या अँगल मध्ये विवेक थेट रट्टा. धावफलक 25 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 10चं करंट रन रेट. भूषण ओ बेधुंद करणारा फटका लॉंग ऑनला. विवेकचा षटकार. फटका होता. बॅटचा चेहरा उघडला. लॉंग ऑन सीमारेचा पार. 31 बॉल बॅक ड्राईव्ह लॉंग ऑफला. यावेळेला आपण योगीला पाहतोय. त्या अगोदर नितेश आलेला. गुड फिल्डिंग थ्रो ॲक्युरेट येतोय. त्यामुळे 1च धाव मिळणार आणि सिंगल धावसंख्या पुढे 32. 32 धावा धावाफलकावरती प्रगती पथावर आपण पाहतोय. तिसरं षटक. या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 वरती विवेक. 3 वरती सुयोग जो स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस होता ऑन साइडला. मिड विकेट रिजन मध्ये चालला. फिल्डर उपस्थित आहे. गुड फिल्डिंग थ्रो पुन्हा रॉकेट आलाय. गुड फिल्डिंग डीप मध्ये फिल्डर जयला आपण बघितलं. षटक संपन्न 3 विकेट पडलेल्या 2. 33 धावा. वीर बजरंग शिरढोण आफ्टर 3rd ओव्हर.
विजय पवार स्लॉगर मध्ये आलेलेत. यॉर्कर फॉल थ्रो मध्ये अडवलाय, धाव मिळणार नाही. विजयचा वेग ब्लॉक हॉल मध्ये बॅटचा फ्लो खाली आणण्यास भाग पाडणारा चेंडू होता. पहिला डॉट. फुल टॉस आहे. लॉंग ऑनला ड्राईव्ह करण्यात आला. मध्ये फिल्डर आहेत भूषण. चांगली फिल्डिंग थ्रो येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. एकच जाव. फिल्डिंग फार चांगली आपल्याला पाहायला मिळते या सेशन मध्ये अडोलीच्या फिल्डर्स कडून. धावसंख्या आपण जर बघितली तर ती 34 आकड्यावरती. दुसऱ्या बाजूने स्कोरही चांगल्या पद्धतीने पुढे चाललाय. विवेक बाबू. यॉर्कर पुन्हा मिडल आणि लेग वरती होता. मिड विकेटला फील्ड डीप मध्ये करण वेगाने आलाय. खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगला थ्रो आणि फलंदाज बाद. सुयोग आपण थांबा थोडं. टीव्ही अंपायरकडे आपण जाऊयात. येस ओके ओके. येस सुयोग आउट आहेत म्हणजे क्लिअर. येस कंट्रोल रूम मध्ये आपण उपस्थित राहा. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलेला आहे. कंट्रोल रूम मध्ये आमचे तिसरे पंच असतील. मॅच कंटिन्यू करा आपण. दोन्ही अंपायर ऑन ग्राउंड. 35-4-3 स्टील 3 टू गो. बॉल तयार. पुन्हा यॉर्करचा प्रयत्न फॉलो थ्रो मध्ये अडवलाय. रनआउटची संधी असेल. फलंदाज बाद. विवेक इज गॉन. यॉर्करचा वापर वारंवार करत आहेत विजय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. क्रीजचा कोपऱ्याचा वापर ब्लॉक हॉल मध्ये स्टॉप केला. अगोदर थ्रो केला. विवेकचा चुकीचा कॉल. नव्हताच कॉल तेजसचा नॉन स्ट्रायकिंगकडून. आणि इथे संधी आपण पाहतोय रनआउटची. कल्पेशने काम पूर्ण केलं त्याचं. फलंदाज बाद. सुशांत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 35 वरती धाव फलक आहे. एक मोठा फटका यावा सध्या ही चर्चा पॅव्हलियन मध्ये. लेग स्टंपला सोडून जातोय. लेग स्टंपला सोडून अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 36 आकड्यावरती. 36 धावा धावा फलकावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजय यॉर्कर आलाय. पुन्हा मीडियमला चेस करेल. बॉल टीप मधून फिल्डर करण वेगाने उचललाय. गुड फिल्डिंग. एक्झॅक्ट घडलं काय की थ्रो कुठे करू. ऑलरेडी ते नॉन स्ट्रायकिंग एंडला करण्याचा प्रयत्नामध्ये होते पण स्ट्रायकिंग एंडचा कॉल आला त्यामुळे थ्रो खराब करण मानेकडून आपल्याला पाहायला मिळाला. फार वेगाने एकाच ऍक्शन मध्ये दुसऱ्यांदा त्याने चेंडूला कलेक्ट केलं होतं. गुड फिल्डिंग करण माने. धावा मिळतात 2. दुसऱ्या बाजूने खूप चांगल्या वेगाने धावत असताना सुशांत आणि तेजस. 2 धावफलक 38 वरती. डावामधला शेवटचा चेंडू विजय पवार. शफल क्रॉसून मारण्याचा प्रयत्न पण इथे येतोय तो व्हाईट बॉल. लेग स्टंपचा बाहेर होता. धावसंख्या आपण पाहतो 39 आकड्यावरती. खोलवर पुन्हा ब्लॉक हॉल मध्ये टाकला पण लाईन खराब. ऑन साइडला ड्राईव्ह केला. कॅप मध्ये बॉल वाईड इज लॉंग ऑन. भूषण. गुड फिल्डिंग. पुन्हा थ्रो चांगला आहे. संधी इथे रनआउटची आणि फलंदाज बाद. 40 ला 5 धक्के बसले. डाव पहिला संपला. 41 धावसंख्येचं लक्ष आहे जन अडवली संघासमोर. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना ऍक्शन रिप्ले. सुंदर क्षेत्ररक्षण या डावामध्ये जनमान अडवलीच्या क्षेत्ररक्षकांनी. इथे पहा भूषण बाने एकाच हाताने कव्हर केलं. त्यानंतर थ्रो ॲक्युरेट विजयकडे आणि त्यानंतर तेजसची बॅट येण्या अगोदर चेंडू मात्र
स्टंपला लागलाय फलंदाज. 5 बाद झाले, धावा 40 जोडलेल्या आहेत. बॅटिंग कार्ड तुम्हाला पाहायला मिळतो. आविष्कार 5 चेंडू 10 धावा, तकदीर 3 चेंडू 4 धावा, सुयोग 6 चेंडू 5 धावा. विवेक जो एकमात्र फलंदाज आक्रमक शैलीने बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला, 8 चेंडू 15 धावा. तेजस रनआउट झाले शेवटच्या चेंडूवरती, तर सुशांतच्या बॅटमधून देखील 2 चेंडूमध्ये 3 धावा आलेल्या आहेत. असा डाव राहिला पहिला शिर्डोनचा. बॉलिंग कार्ड प्रभाकर 10 धावा 1 विकेट, नवीन 9 धावा 1 विकेट, भूषण थोडासा मागडा 14 धावा, पण विजय पवार इकॉनॉमिकल फक्त 7 धावा. हे बॉलिंग युनिट राहिलं अडवलीचं. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये 40 धावा 5 विकेटचं नुकसान. 41 पाठला कशा पद्धतीने खेळण्यात येईल आणि पाहूयात क्वार्टर फायनल मध्ये कोणता संघ पोहोचतोय. या स्पर्धेचा थर्ड क्वार्टर फायनल मध्ये कोणता संघ खेळेल यासाठी हा संघर्षात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो जरूर मी तुर्तास थांबेन आणि ऐकूयात पुन्हा एकदा आपण आवाज नेतिवलीचा प्रथमेश ठाकूर यांना. आदरणीय पंडितजी पाटील साहेब घेसर यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन ती शाहूमामा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. मॅचला पुन्हा एकदा आपण सुरुवात करतोय. खेळाचं दुसरं सत्र. पहिल्या सत्रामध्ये 40 बनवलं गेलं, 41चं लक्ष आहे आणि 41चं लक्ष सर करताना आता पाहूया कशा प्रकारे खेळ असणार आहे. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं बॅटिंग हवी तशी झाली नाही, पण चांगलं फिनिश केलं विवेकनं. वैयक्तिक 15 बनवलं, 10 धावाची सुरुवात आविष्कारनं करून दिली. तकदीरचा बॅटमन आला धावा 4, सुयोगचा बॅटमन 5 आल्या, जिथे 5 सिंगल आपण पाहिल्या आणि अंतिम चरणावरती सुशांतनं येऊन 3 धावा संख्या बनवल्या आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो टीमची टोटल 40 धावा धावपटलावरती आणि आता 41 धावा संख्येचं लक्ष असणार आहे. 41 रन्स will be required. सुयोग वेगावती स्वारूना सुयोगने गोलंदाजी केली आहे. सुइचिट करण्याचा प्रयत्न करण माने यासाठी जाणला जातो, ओळखला जातो आणि त्याचा बॅटमन स्विचिटचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅट आणि बॉलचा हवा तसा संपर्क झाला नाही. धावा संख्या मिळाली तिथे ती फक्त सिंगल एक आणि पहिली धावपटलावरती अंकित. परत यार वेगवान ऑन साइडला पूल केलाय. पॉवरफुल पॉवर पॅक फायरलेस स्ट्रोक मिड विकेटच्या बाहेर. नीतेचा बॅटमन षटकार. आमचे ऑपरेटर आता चेंज झाला सध्या. डीजे फिशू ऑफ ट्रॅकर होता, पूल केला सुयोगच्या विरोधात. पुन्हा ऑफ ट्रॅकर वळला साइडला. कडक फटका, जबरदस्त बेधुंद फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सध्याच्या घडीला षटकारानंतर आलेला हा दमदार चौकार. देसा बॅटमन दमदार हिट आपण पाहिला.
षटकार आणि त्यानंतरचा चौकार. आता मात्र या 2 फटक्यांनी समीकरण खुलं केलंय जणू काही टीम आडिवलीला, कारण आता समीकरण पाहिलं येणारे 21 चेंडू आणि विजयासाठी आता 30 धावांची गरज आहे. बॉलची मागणी केली आहे. पुन्हा एकदा आपण वळतो मॅचच्या दिशेनं. स्पर्धेचा थेट लाईव्ह प्रक्षेपण मॉडर्न टेनिस क्रिकेट या युट्यूब वाहिनीवरती आपण पाहतो. त्याचप्रमाणे डोंबिवली टेनिस क्रिकेट DTC सुयोग सध्या बॉलिंग ट्रॅकवर. ड्राईव्ह करण्यास भाग पाडलाय. मिड ऑफला फिल्डर आहे. धावा संख्या मिळेल ती फक्त 1. सिंगलने धावफलक पुढे 12 या आकड्यावरती सध्याच्या घडीला आपण पाहतो धावफलक. 12 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस while चेसिंग 41. 41 चेस करताना आपण पाहतोय. लेझर मारू नका कोणी, जे लहान मुलं लेझर मारतात तुम्हाला आमच्या कॅमेरामॅनने शोधून काढलंय. आय थिंक वंश आहेत. ऑस्टमच्या बाहेर सफल क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करायचा होता. सुयोगने स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवलाय चेंडूला. गुड फिल्डिंग. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुयोग पाटीलचा देखील सुरू झालाय. 10च्या धावागतीने धावासंख्या बनवायचा होता. पहिल्या 5 मध्ये 12 आलात. सुयोगला विकेट मिळणं महत्वाचं असेल किंवा हा बॉल डॉट येणं देखील तितकंच महत्वपूर्ण असेल. पण समोर करण बाने ज्यानं या हंगामामध्ये भरपूर इम्प्रेस केलंय. रन मशीन ऑफ वाढवली. यावेळेस देखील फटका चांगलाय. करण बाने मी याच गोष्टीचा उल्लेख केला. रन मशीन ऑफ वाढवली आणि त्याचा पाठबंद या महत्वपूर्ण चेंडूवरती आलेला दमदार चौकार. षटक पहिलं संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 16. जर आम्ही घेतली तर ती पुन्हा तुम्हाला मिळणार नाही. गोष्टीशी आपण देखील थोडी नोंद घ्या. चला कैलासना हरकत नाही, मजा करतात करू द्या त्यांना. मॅच महत्वपूर्ण आहे. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. 18 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 18-25 समीकरण आहे. हे षटक भरपूर महत्वपूर्ण असेल बबलू, कारण आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा. महागडे षटक राहिलं. सुयोग पाटीलचा कमबॅक करावा लागेल. लेझर मारू नका प्लीज, विनंती आहे. पुन्हा लेझर आली तर तिथे आयोजक येतील. सुयोग आपण आबा आविष्कार आपण तिथे आत बघा, सांगा थोडं. चला मात्रे सर तुम्ही या. बस झाला बस झाला. आता सगळ्यांनी मिळून एकत्रित त्यांना बोलू नका, बिचारे आलेत मॅच एन्जॉय करायला. चला गालबोट लागणार नाही आपल्यामुळे स्पर्धेला, अशी आपण नोंद घ्या. 25 करायच्यात 18 चेंडू मध्ये. वेगवान ड्राईव्ह केला, इनफिल्ड मध्ये अडवलाय. डायरेक्ट हिटची रिक्वायरमेंट आहे. काय घडलंय पंच सांगतायत. पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सेफली पोहोचलाय आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय धावा संख्या मिळते 1. सिंगलने धावफलक पुढे. 41 चेस करताना 17 झालेल्या आहेत. 41 चेस करताना आपण पाहतो 17 झालेल्या आहेत. आता करायच्या त्या 24 आणि येणारे चेंडू आहेत ते 17. याच गोष्टीचा आम्ही उल्लेख केला की महत्वपूर्ण षटक असणार आहे. इथे 3, 4, 5, 6 धावा जर खर्च झाल्या तर मात्र मॅचला रंगत राहील. बट समोर सध्या आपण पाहिलं तर करण ब्लॉक बस्टर बाने जो यंदा हंगामामध्ये एक वेगळ्या लय मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. समोर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय तेजसला.
अपकमिंग यंग टॅलेंट. साईडला लॉफ करायचा होता, लावलं अपील. आय थिंक डेंजर झोन वर तेजस आहे. आता मात्रे सरांकडे पाहतोय. येस, डेंजर झोन वरती, कारण राऊंड विकेट आला बरोबर, आणि त्या अनुषंगाने तो अगदी पंचांच्या समोर आलाय. बराचदा राईट हँड बॉलर जेव्हा राऊंड विकेट नेतात तेव्हा पंचाच्या समोर येतात डेंजर झोन वरती. पंच त्यांना वॉर्न करतात की तू मध्ये येतोयस, पण कदाचित त्यापूर्वीच्या बॉलवर पंचांनी वॉर्निंग दिली असावी, पण पुन्हा राऊंड विकेट नाही आला, समोर आला. त्या अनुषंगाने मात्र LBWची अपील ती फेटाळली पंचाने. गुड डिसिजन, पंचांचा निर्णयाचं कौतुक मी करेन. यावेळेस देखील गुड बॉल, व्हेरी गुड बॉलिंग. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय सध्या तेजसला. अप्रतिम गोलंदाजी तेजसला आपण पाहतोय. 41 लक्ष आहे. तीन चेंडू शिल्लक. पुढचा बॉल तेजस. ओ, यावेळेस खोदून काढलाय. झेल होईल का पायसे? कॅच ड्रॉप केली. कॅच सोडली की मॅच सोडली. करण भानेची विकेट महत्वपूर्ण होती. या चरणाला करण भानेची नाही तर विकेट महत्वपूर्ण होती. विकेट मिळाली असती, दबावाला असता कुठेतरी 1-2 हे समीकरण इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं असतं. तेजसच्या खात्यामध्ये पहिली सफलता आली असती. वीर बजरंग शिरडोनला पहिली सफलता मिळाली असती. स्वप्न फक्त स्वप्न राहिलं. झेल सुटला. तो समोर क्षेत्ररक्षक आविष्कार आहे. भरपूर कमी चित्र आपण पाहतो आउटफील्ड मध्ये आविष्कार काढून झेल तर कधी सुटत नसतात, पण तेजस वेगावरती आस्वार आहे. यष्टांच्या मागे पण चूक. आता मात्र काही चालणार नाहीये. 2200 रुपयामध्ये धाव. उत्सर्गरचे गोल्डन मॅन गोरख मामांचे या ठिकाणी आगमन झालेले. प्रसिद्ध वडेवाले या पण आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोरख मामा. तेरा चेंडू 22 धावांची गरज. मॅच महत्वपूर्ण आहे. तेजस, मी उल्लेख केला होता हे षटक इकॉनॉमिकल असणं महत्वपूर्ण असेल. ऑन साइडला वळवला, फटका चांगला आहे. कारण ब्लॉकबस्टर बाने आणि त्याचा बॅटमन शेवट गोड करणाऱ्या षटकासाठी आला. तेजसच्या विरोधामध्ये बानेचा बॅटमन चौकार. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी आता गरज आहे ती 18 धावांची. वेलकम निलेश, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थेट YouTube वरून ते मॅच एन्जॉय करतात. रोहावरून देखील या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. पॉवर हाऊस ऑफ धाटव निलेश मास्कर, आपलं हार्दिक स्वागत. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य आपलं देखील महत्वाचं असेल. वीर बजरंग शिरडोन सध्या बॉलिंग ट्रॅकवर. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला होता यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील, शिरडोन गावातला पहिला बायकरमॅन ॲज अ बॉलर ज्यानं पहिली बाईक शिरडोन गावात आणली तो रुशाल म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. रुशाल म्हात्रे म्हणजे आपण पाहिलं तर गेल्या मॅच मध्ये जेव्हा टीम शिरडोन मोठी देसाईच्या विरोधामध्ये खेळत होती तेव्हा तिखट गोलंदाजी त्याची आपण पाहिली, पण सुयोग देखील चांगली बॉलिंग करत होता. चांगली लय त्याला मिळाली होती. पण या मॅच मध्ये म्हटलं तर क्रिकेट आज तर क्रिकेटचा खेळ आहे. 1 मिनिटात हिरो तर दुसरा मिनिटात तुम्हाला 0 बनवतो. ते सामर्थ्य क्रिकेटमध्ये आहे. पण एक मॅच तुम्ही कोणता खेळाडू, तुम्ही कसा खेळाडू आहात हे डिसाईड करत नाही. सुयोग पाटील एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. आज त्याच्या विरोधामध्ये जरी प्रहार केला असला तरी कमबॅक करण्याची ताकद त्याची मोठी आहे. हा संघाला त्याचा गावकऱ्यांना विश्वास आहे. सध्या बॉलिंग ट्रॅकवर रुशाल म्हात्रे. वेगाचा वाजता रुशाल म्हात्रे पहिला डॉट बॉल. 11-18चं समीकरण आहे. आडिवली संघ यंदा संघामध्ये एक वेगळ्या लय मध्ये आपण पाहिला. करण भानेला चांगली बॅटिंग करताना पाहिलं, पण आता सध्या आपण पाहतोय ते नितीशला ज्यानं 6 चेंडू मध्ये वैयक्तिक 12 बनवला. 200च्या स्ट्राईक रेट तो देखील बॅटिंग करतोय. सो महत्वपूर्ण असणार आहे. मॅच महत्वपूर्ण आहे.
आणि या मॅच मध्ये काय घडेल 141 विकेट तर अजून एकही गेले नाहीये. 23 आकड्यावरती बिनबाद धावफलक आपण पाहतो. षटक तिसरं प्रगती पथावर. रुशाल बॉल इन ट्रॅकवर. पुढचा बॉल वेगवान हाफ ट्रॅकर तिखट बाउन्सर थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक बॉल डॉट. सलग दुसरा डॉट बॉल आला. ओमसाई MTC लाईव्ह आणि DTC या वाहिन्यांवरती आपण या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहोत. तब्बल 4 कॅमेऱ्यांसहित आणि आमचा समवेत टेक्निकल एक्सपर्ट रोशन फराट, आमचा ऑफिशियल कॅमेरामॅन ओमकार, त्याचप्रमाणे भावेश, धनंजय आणि त्यांच्यासोबत काचा अर्थातच नीरज. वीर बजरंग चषक शिरडोन 2024 आहे भव्य पर्व. 2 डॉट आल्यात. 10 चेंडू आणि विजयासाठी आता करायचा त्या धावा 18. 10-18. रुशाल मात्रे बॉलिंग ट्रॅकवर. एक बार फुल टॉस ऑफ साइडला वळवला. मागे क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेअर लेगला उचलतील फेकतील तेजस. ॲक्युरेट फेकी. फिल्डिंग तेजस. धावा संख्या इथे आपण पाहतो ती फक्त 1. सिंगलने धावफलक पुढे 24. वाल चॅसिंग 41. आता 9 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. 9-17 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 17 धावा. रुशालचे 3 चेंडू भरपूर महत्वपूर्ण असतील. अद्याप तर गोलंदाजी भरपूर सुंदर झाली आहे. बट इथनं कमबॅक टीम वीर बजरंग शिरडोन करेल का? फाईट बॅक मोठा असेल का? होम ग्राउंड ऍडव्हान्टेज एक आहे, पण दुसऱ्या बाजूला दबाव देखील तितकाच असेल, कारण प्रेक्षक मोठ्या संख्येने आल्यात. प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागणार आहेत शिरडोन संघाला. त्या अनुषंगाने दबाव देखील त्यांच्यावरती डेफिनेटली असणार आहे, त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. 9-17. आतिश मात्रे मोठा युट्यूबर, त्याच्या वतीने आपण पाहतोय प्रत्येक विकेटला रुशालसाठी 1000. नेक्स्ट बॉल. वेगवान. आता पंचांकडे पाहिलं जात आहे आणि त्यासाठी पाहिलं गेलं, कारण व्हाईट बॉल राऊंड द लेग्स. कदाचित चेक करू आपण ऍक्शन रिप्ले. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. येस, राऊंड द लेग्स, राऊंड द स्टम्प्स. नऊ चेंडू विजयासाठी आता 16 धावा. फटका चांगलाय, प्रॉपर टायमिंग. चेंडू आणि बॅटचा प्रतिम संपर्क, मॅचची हवा काढणारा हाय तो आहे दमदार षटका. जसा फटका आपण पाहतो. येणारे 8 चेंडू विजयासाठी आता 10 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण चेंडू होते 3. रुशालच्या विरोधामध्ये आलेला षटकार. स्ट्रायकिंग एंडवरती करण बारेचा बॅटबंद. 8-10. पुन्हा एकदा आडवा पाटण केला हल्ला. करण ब्लॉक बस्टर भारे आणि त्याचा बॅटबंद आणखीन एक येतोय धमाकेदार. आयडिवलीचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड सिक्सर. आपण पाहिलं करणला एक वेगळ्या लय मध्ये बॅटिंग करताना, आणि आज बेधुंद फटकेबाजी त्याची. आझाद मैदान शिरडोन आणि वीर बजरंग चषक शिरडोन या पर्वामध्ये आपण पाहतो कॅच सुटलेले किती महागडे ठरतात. त्याचं ज्वलंत उदाहरण. झेल होईल का? नाही, झेल देखील नाही आणि एक धाव देखील. या एकेरी धावाने धावफलक पुढे आपण पाहतो. येणारे 6 चेंडू आणि आता 6 चेंडू मध्ये 3 धावा करायचा. चला टीम गेसरचे कॅप्टन आपण या.
विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. होत असं नव्हतं. होईल का मॅच मध्ये? काय पलट करता येईल का मॅच मध्ये? काय घडेल? 6 चेंडू आणि विजयासाठी आता 3 धावांची गरज आहे. सामना रंगतो अटीतटीचा. शिरडोन विपक्ष आडिवली. दोन संघांमध्ये महत्वपूर्ण लढत. हो पहिलाच लाव रफील. करण मात्र तंबूच्या अस्त्राला परततात. पंचांच्या इशाऱ्याची वाट देखील पाहिली नाही. पहिलेच मैदान सोडलंय. त्याला माहिती आहे त्याचा बॅटला स्पर्श आहे. त्यानं कबूल केलं. पंचांकडे पाहिलंही नाही. लगेच मैदान सोडलंय. कौतुक आहे करण मानेसह मिळाली पहिली विकेट वीर बजरंग शिरडोनला. आणि पहिला धक्का जानुमा क्रिकेट संघ आडिवलीला. झेल सुटला गेला आणि त्यानंतर मात्र मॅच पूर्णतः बदलली गेली. मॅच अद्यापही संपलेली नाही आहे. 5 चेंडू 3 धावा. विकेट मिळाली. पहिल्या बॉलवर भरत पाटील. पुढचा बॉल ड्राइव्ह केला गेलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून मागे चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. 2 धावा घेतल्यात. बघता बघता तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाही. दोनच धावा इथे मिळतील. दुहेरी धावाने धावफलक पुढे आपण पाहतोय. स्कोर इज इक्वल नाव. धावत संख्या समांतर आहे. आता अवघ्या एका धावेची गरज आहे. चला दुर्वेश या आपण आमचा मुख्य अतिथी कक्षावर आपलं हार्दिक स्वागत असेल. नवनाथ दुर्वेश येतील आणि अशा प्रकारे आपल्या स्टाईल मध्ये सामना संपवला. मॅच फिनिश. सामना जिंकला जानुमा क्रिकेट संघ आडिवलीने. अभिनंदन.